भारतीय परंपरेतील प्रत्येकच विधी, मग तो लग्नातला असू दे किंवा मुंजीतला, प्रत्येकच विधी अतिशय अर्थपूर्ण, ज्याने आपलं व्यक्तिमत्व विकसित होईल आणि पुढे जाऊन एका सक्षम समाजाची निर्मिती करता येईल. आपल्याला एक सक्षम व्यक्तिमत्व म्हणजे कोणतीही अडचण आली तरी त्याला तोंड देण्यासारखं खंबीर व्यक्तिमत्व बनवण्यासाठी आपल्याला आयुष्यात लाँग टर्म जे उपयोगी पडेल असे विधी केले जातात. तर असाच एक मुंजीतला विधी मी या एपिसोडमध्ये सांगणार आहे. तर आजकाल आपण जे ऑनलाईन फूड ऑर्डर करतो ते ते तर आहेच आहे, पण आपल्या भारतीय परंपरेनुसार जो एक विधी सांगितला आहे, ज्याचा कारण आपलं रोजचं भोजन हा एक आपल्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो. तर ह्याच्याशी निगडीत हा विधी आहे. त्यामुळे तुम्ही हा एपिसोड पूर्ण पाहिला तर तुम्हाला हा विधी कोणता आहे आणि त्याची थोडक्यात माहिती मिळेल आणि त्याचं महत्त्वसुद्धा कळेल. त्यामुळे तुम्ही हा एपिसोड नक्की शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी प्राची. मुंज सिरीज या आपल्या सिरीजमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते. या सिरीजमध्ये आपण मुंजीत केल्या जाणाऱ्या विधींची थोडक्यात माहिती आणि अर्थ जाणून घेतो आहे. शिवाय मुंज मंगलाष्टक आणि मातृभोजन हे विधी चालू असताना जे मंगलाष्टक गातात किंवा मातृभोजन गीत गातात ते सुद्धा या चॅनलवर ॲव्हेलेबल आहे. शिवाय मुंज जेव्हा ठरते, मुंजीची तारीख ठरते, मुहूर्त करतात, तेव्हा असणाऱ्या मुहूर्ताच्या ओव्यासुद्धा या चॅनलवर ॲव्हेलेबल आहेत. त्यामुळे तुम्ही हा सगळा कॉन्टेंट खूप उपयोगी आहे ते तुम्ही नक्की ऐका आणि पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा पोहोचवा. तर या एपिसोडमध्ये आपण मेधाजनन हा विधी झाल्यानंतर जो विधी केला जातो त्याचं नाव आहे भिक्षावळ. तर भिक्षावळ या विधीबद्दल आपण थोडक्यात माहिती आणि त्याचा अर्थ जाणून घेणार आहोत. आणि तुम्हाला हा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर हा एपिसोड शेवटपर्यंत बघा. तो मुंजीत बटूला गुरूंच्या गृही जायचं असतं पुढचं शिक्षण घ्यायला, अध्ययन करायला. त्यामुळे त्याचा पूर्ण लक्ष, पूर्ण फोकस हा अभ्यासावरच असला पाहिजे असं पूर्वीच्या काळी असायचं. त्यामुळे बटू तर स्वतः अन्न शिजवून खाण्यासाठी त्याला तेवढा वेळ किंवा हे नसायचा आणि त्यामुळे त्याला भिक्षा मागून म्हणजे बटूने 5 घरी भिक्षा मागून दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी असा या भिक्षावळ याचा अर्थ आहे असं आपण म्हणू शकतो. तर ही भिक्षा मागितल्याने काय होतं, या भिक्षावळ या विधीमागचा उद्देश काय, तर पहिलं म्हणजे अहंकार कमी होतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला जे काही भिक्षा म्हणून मिळालं आहे त्याच्यात समाधान मानण्याची वृत्ती आपली जागृत होते. म्हणजे याचा आपल्या या विधीमागचा आपल्याला उद्देश किंवा त्यातनं आपण काय मोरल घेऊ शकतो, तर आयुष्यातसुद्धा आपल्याला पुढे जे काही मिळालं आहे त्याच्यात समाधान मानून पुढे चालत राहणं हे आपण या विधीतून शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मेधाजनन आणि गायत्री मंत्राचा उपदेश झाल्यानंतर भिक्षावळ हा विधी केला जातो. तर बटू जेव्हा गुरुगृही जात असतो तेव्हा त्याला त्याच्या खाण्यापिण्याची सोय होण्यासाठी तहान लाडू आणि भूक लाडू अशा प्रकारचे लाडू बांधून देण्याची पद्धत आहे. त्यालाच भिक्षावळ असं म्हणतात. आणि असं मुंज ॲक्च्युली चालू असताना मुंज मुलांनी त्याचं काय जे काही टोपली असेल, हातात परडी असेल ती घेऊन उभं राहायचं असतं आणि करवली असेल किंवा त्याचे नातेवाईक असतील त्या सगळ्यांनी 5 जणांनी, कोणतेही 5 जणांनी त्याला एक शास्त्र म्हणून भिक्षा द्यायची असते. मग ते आजकाल कुरमुऱ्याचे लाडू कोणी करून आणतात किंवा अजून काही फराळाचे पदार्थ असतात भिक्षा म्हणून देण्यासाठी. तर प्रत्येकाने अशी भिक्षा त्याच्या झोळीत घालायची असते. आणि ही भिक्षा घालत असताना असं म्हणतात की रामदास स्वामी एक मंत्र म्हणायचे. तो मंत्र असा आहे, रक्षिले पाहिजे ओम भवतीच्या पक्षा, असा मंत्र रामदास स्वामींनी सांगितलेला आहे. आणि आजकाल
इव्हेंट्स करणारे जे असतात, म्हणजे कोणतं लग्न किंवा मुंज असेल त्याच्यात डेकोरेशन असेल, रुखवत असेल, तर त्याच्यातच हे भिक्षावळीला जे लाडू बटूला बांधून द्यायचे असतात किंवा इवन रुखवतात ठेवण्यासाठी ते जर लागत असतील तर ते असे खास बनवून देणारे सुद्धा लोक असतात. ते कुरमुऱ्यांचे स्पेशली लाडू बनवून देतात भिक्षावळीसाठी. तर अशा 5 जणांनी बटूला भिक्षा घालायची असते. हे एक आपण शास्त्र म्हणून करत असतो. आजकालच्या ह्याच्यात कोणी असं ॲक्च्युली गुरूंच्या गृही जात नाही आणि भिक्षा वगैरे तर आजकाल आपण या प्रथा पाळत नाही, कारण आजकाल आपण फूडसुद्धा ऑनलाईन ऑर्डर करतो. पण असंही म्हणतात की ह्यानी अजून पण एक हे साध्य होतं की समाजालासुद्धा आपल्या जर दारात कोणी आलं तर त्याला माधुकरी म्हणजेच काही इवन आपण जसं म्हणतो आलेल्या पाहुण्याला आपण ॲटलिस्ट पाणी तरी विचारतो, किंवा ही सवय म्हणजे दारात आलेल्याला माधुकरी देण्याची सवयसुद्धा समाजाला लागावी, हा सुद्धा या वळीमागचा अजून एक उद्देश असतो. त्यामुळे आपल्या दारात आजही कोणीही आलं तर आपण त्यांना गुळाचा खडा किंवा पाणीसुद्धा देऊ शकतो, अशी सुद्धा पूर्वीच्या काळी पद्धत होती. तर ही सुद्धा भिक्षावळ या विधीतून समाजाला शिकवण दिली जाते. तर या एपिसोडमध्ये आपण भिक्षावळ या विधीचा थोडक्यात अर्थ जाणून घेतला आणि त्या विधीमागचा उद्देशसुद्धा बघितला. हा मुंजीतला तसा शेवटचा विधी असतो. भिक्षावळ झाल्यानंतर मुंजीतले सगळे विधी संपतात. शिवाय अजून काही छोटे मोठे विधी घेऊन आपण या सिरीजमध्ये भेटूच यात. शिवाय तुम्ही या सिरीजमधली मुंजीतली गाणीसुद्धा ऐका आणि या सिरीजचे सगळे एपिसोड बघितले तर तुम्हाला मुंजीत केल्या जाणाऱ्या सगळ्या विधींची व्यवस्थित माहिती कळेल. आणि ज्या बटूची मुंज आहे त्यालासुद्धा ही माहिती ऐकवा, म्हणजे कारण ॲक्च्युली मुंज चालू असताना त्यालाच हे विधी करायचे, त्यामुळे हे विधी करत असताना त्याला त्याचा अर्थ आधीच समजलेला असेल, त्यामुळे त्याला खूप सोपं जाईल. हे आपण का करतो आहे हे सुद्धा त्याला समजलेलं असेल. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना हे व्हिडिओज शेअरसुद्धा करा. धन्यवाद.